बारामतीतनं एक महत्त्वाची बातमी। बारामतीच्या जळोची गावात सध्या पाणी शिरलंय आणि जळोची गावातली अनेक घरं यामुळे पाण्याखाली गेली आहेत। काटेवाडीकडे जाणारा सुद्धा रस्ता बंद आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहनांना इकडनं जाण्यास मोठ्या अडचणी येत आहेत। मोठी कसरत वाहन चालकांना करावी लागते। तरी सुद्धा सगळ्या नागरिकांनी सतर्क राहा आणि सुरक्षित राहा असं आवाहन केलं जात आहे। बारामतीच्या अनेक गावांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे आणि वाहनांना या पाण्यातनं वाट काढताना मोठी कसरत करावी लागते। मोठ्या प्रमाणात या परिसरात सध्या पाणी शिरलेलं आहे। जळोची या गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि सध्या वाहतूक कोंडी ही अनेक परिसरांमध्ये आहे। बारामती तालुक्यामध्ये गेल्या 4 तासांपासून जोरदार अतिवृष्टी जी आहे ती होते आणि पडलेल्या पावसामुळे आपण पाहतोय की बारामती तालुक्यातल्या अनेक ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं आहे। जळोचीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी आल्यामुळे आपण पाहतोय की घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि इथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जे आहे ते स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या पुलावरून वाहणारं पाणी जे आहे मोठ्या प्रमाणावरती आहे, मात्र गेल्या 4 तासांपासून वाहनं अडकून आहेत। त्यामुळे या पाण्यातून सुद्धा वाहनं जे आहेत ते काढण्याचं धाडस वाहन चालकांकडून केलं जातंय, मात्र हे अति धाडस जे आहे ते सुद्धा जीवावरती बितू शकतं। त्यामुळे नागरिकांनी जे आहे ते काठावरतीच राहणं सुरक्षित आहे, कारण या सगळ्या परिसरामध्ये येताना आम्ही सुद्धा इथले आपण पाहतोय की या तरुणांच्या हाताला म्हणजे साखळी करून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। मात्र आपण पाहतोय की पावसाचा पाण्याचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे आणि या घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते शिरलेलं होतं। इथले स्थानिक रहिवासी आहेत। घरात किती पाणी होतं? घरात भरपूर गुडघे इतकं पाणी होतं सर। आता काढलंय? आता काढतोयच आम्ही सकाळपासून। बर किती वाजल्यापासून पाऊस पडतोय? 3-3:30 वाजल्यापासून जोर। आपण पाहतोय की घराच्या अंगणामध्ये हे एवढं पाणी आहे। घरातल्या इथल्या काकी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। काकी, किती वाजल्यापासून पाऊस सुरू आहे? रात्री 3 वाजल्यापासून हो पाऊस चालू आहे। किती पाणी होतं घरात? ही काय एवढं असं ही काय काढतो, आताच काढलं सगळं वायपरनी वगैरे। घरातलं सगळं साहित्य हो तांदूळ गहू भिजले, धान्य वगैरे सोपा वगैरे सगळंच भिजलंय सर। हा, पाण्याचा अंदाजच आला नाही? अंदाज नाही ना आला, अचानकच आलं एवढं। आता म्हणलं ही पुलाचं काम केलंय, अजिबात पाणी वगैरे येणार नाहीये, पण काय आलंच काय करायचं। आपण पाहतोय की घरामध्ये सुद्धा पाणी जे आहे त्या ठिकाणी शिरलेलं होतं आणि आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला पाण्याचा प्रवाह जर पाहिला तर आपण पाहतोय की घरातलं पाणी जे आहे ते काढलेलं आहे। सध्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो हळूहळू कमी होतोय, मात्र घरामधलं साहित्य जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भिजलेलं आहे आणि घरातलं साहित्य काढण्याचं काम जे आहे ते इथल्या नागरिकांकडून केलं जाते। साधारणतः गुडघे इतकं पाणी जे आहे ते घरामध्ये होतं। आपण पाहतोय की घरातलं हे सगळं साहित्य भिजलेलं आहे आणि त्यांच्याकडून हे साहित्य सध्या घरातली घाण जी आहे, पाण्याबरोबर आलेली माती जी आहे ते काढण्याचं काम केलं जाते। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये नागरिकांचं नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पाणी जे आहे ते पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती होता आणि पडलेल्या पावसामुळे जी बारामती तालुक्यामध्ये ढगफुटी झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतोय की अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि बारामती तालुक्यामध्ये पूरसदृश्य स्थिती जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते आणि अनेक घरांमध्ये हे पाणी जे आहे पावसाचं पाणी शिरलेलं पाहायला मिळतं आणि जळोची गावातल्या मधल्या नागरिकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले। कॅमेरामन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती, पुणे।